हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, मानवी शरीरातील महत्त्वाच्या ग्रंथी आणि त्यांचे स्थान हा परीक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा टॉपिक आहे. परीक्षेमध्ये यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि तिथे तुमचे कन्फ्युजन होऊ नये म्हणून आजच्या ट्रिक लेक्चरमध्ये आपण मानवी शरीरातील महत्त्वाच्या ग्रंथी आणि त्यांचे स्थान यावर खूप धमाकेदार ट्रिक पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता हे ट्रिक लेक्चर स्टार्ट करू. पहा, मानवी शरीरातील ग्रंथी, एका साईडला ग्रंथी आहे आणि दुसऱ्या साईडला तिचे स्थान आहे. पहिली ग्रंथी आहे पीयूषिका ग्रंथी. हिचे स्थान आहे मस्तिष्कामध्ये, डोक्याच्या कवटीत, मेंदूच्या खाली एका सुरक्षित कप्प्यात. आता ही ग्रंथी, याच ग्रंथीला बोलतात मास्टर ग्रंथी. शरीराची मुख्य ग्रंथीला बोलतात. आणि का तर ही ग्रंथी सर्व अंतःस्त्रवी ग्रंथीचे स्त्रवण नियंत्रित करते म्हणून हिला मास्टर ग्रंथी बोलतात. ओके, आता हे कसे लक्षात ठेवणार? आता हे लक्षात ठेवणं खूप इझी आहे मित्रांनो. पहा, पीयूषपासून आपल्याला काय भेटतं? पी. आणि पी म्हणजे काय? पिणे. काय पिणे? चहा, पाणी, कॉफी या गोष्टी पिणे. पण इथे आपल्याला काय पियचं? इथे आपल्याला पियचे ड्रिंक्स, वाईन. आणि ड्रिंक्स, वाईन पिल्यावर आपल्याला काय होतं? आपल्याला चक्रावतं. काय? आपलं डोकं चक्रावतं का? आणि म्हणूनच डोकं चक्रावल्यावर आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं, राईट? मग आपल्याला इथून काय समजते? तर पीयूषपासून आपल्याला भेटलं पिणे आणि पिण्यापासून आपल्याला डोकं चक्रावते हे समजते. म्हणून पीयूष ग्रंथी कुठे असेल? तर ती असेल डोक्यात आणि पीयूष ग्रंथी असेल मस्तिष्कामध्ये, आपल्याला लक्षात राहू शकतं. त्यानंतर पहा थॅलॅमस आहे मस्तिष्कामध्ये, राईट? आता थॅलॅमसमध्ये आहे थॅले आणि थॅलेला आपण थैली बोलू, म्हणजे पिशवी ज्यामध्ये आपण काही भरू शकतो. आणि आपले मस्तिष्क ही देखील एक थैलीच आहे ना, यामध्ये देखील आपण काही भरू शकतो, राईट? मग थैलीमध्ये आपण काहीही भरू शकतो. तसेच मस्तिष्कामध्येही आपण जे बघेल, वाचेल ते काही भरू शकतो, राईट? मग अशा प्रकारे थॅलेमसपासून आपल्याला भेटली थैली आणि थैलीपासून मस्तिष्क हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणून थॅलेमस ग्रंथीचे स्थान आहे मस्तिष्कामध्ये, राईट? त्यानंतर हायपोथॅलेमस देखील मस्तिष्कामध्येच आहे. हायपोथॅलेमसमध्ये देखील हीच गोष्ट थैलीचीच, म्हणून हे काही वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे हायपोथॅलेमस ग्रंथीचे स्थान आहे मस्तिष्कामध्येच, राईट? त्यानंतर आहे पिनियल ग्रंथी. कोणती? पिनियल ग्रंथी. हिचे देखील स्थान आहे मस्तिष्कामध्येच, राईट? आता पहा, पिनियलमध्ये या पिनीपासून काय बनतंय? पेन. PAI, पेन बनते. मग जेव्हा तुम्हाला पेन होतो तेव्हा तुम्ही काय करता? माताच पकडून बसताना, मस्तकच पकडून बसताना. मग पिनियल म्हटले की लगेच तुमच्या लक्षात यायला हवं की पिनियल म्हणजे पेन, आणि पेन झाल्यावर तुम्ही तुमचं डोकं पकडून बसता, माथा पकडून बसता, मस्तक पकडून बसता, राईट ना? आणि इथूनच आपल्याला लक्षात येते की पिनियल ग्रंथीचे स्थान देखील मस्तिष्कामध्येच आहे, राईट? त्यानंतर पुढे पाहूया, थायमस ग्रंथीचे स्थान आहे गळा व छातीच्या मध्ये. आता पहा, ही देखील अंतःस्रावी ग्रंथी आहे आणि हिलाच यौवनलोपी ग्रंथी असे देखील बोलतात. आता पहा, थायमसपासून काय बनते? तर बनतंय थर्मास, राईट? थर्मास आहे का माहीत? पाणी पिण्याचा थर्मास, ज्यामध्ये पाणी गरम किंवा थंड राहते, तो थर्मास. आता लहान मुले शाळेत जातात तेव्हा त्यांच्या गळ्यात काय असते? हेच असते ना, थर्मासच असतो ना, ज्याला वॉटर बॅग बोलतात. आणि हा कोणत्या ठिकाणी लटकलेला असतो? तर तो असतो छाती आणि गळ्याच्या मध्ये, बरोबर ना? मग थायमसपासून आपल्याला भेटलं थर्मास, आणि थर्मासची जागा कुठे आहे? तर ती आहे छाती व गळ्याच्या मध्ये. बघा किती इझी आहे मित्रांनो. त्यानंतर आहे थायरॉइड ग्रंथी. हिलाच बोलतात अवटू ग्रंथी. हिचे स्थान आहे कंठामध्ये, गळ्यातील श्वसन नलिकेमध्ये. आता थायरॉइडसाठी काही स्पेशल ट्रिक नाही मित्रांनो, कारण आपणा सर्वांनाच माहीत आहे, आपण ऐकत आलो आहे, थायरॉइड गळ्यामध्ये असते, राईट? त्यानंतर पॅराथायरॉइड, हिचे स्थान देखील आहे कंठामध्ये, गळ्यातील श्वसन नलिकेमध्ये. याला देखील स्पेशल ट्रिकची गरज नाही आहे. थायरॉइड म्हटले की ते गळ्यात लगेच समजतं आपल्याला, त्यामुळे अशाच प्रकारे ते लक्षात राहते. म्हणून पॅराथायरॉइड गळ्यामध्ये असते, राईट? त्यानंतर अम्लाशय असतं पोटाखाली. आता पहा, अम्लाशयाला हिंदीमध्ये काय बोलतात? त्याला बोलतात अग्नाशय. मग भूक लागते तेव्हा आग कुठे लागते रे? तर ती पोटाखालीच लागते ना, आणि म्हणूनच अम्लाशय ग्रंथीचे स्थान पोटाखाली आहे, हे आपल्या लक्षात राहते. तर पहा मित्रांनो, किती इझी वेने आपण मानवी शरीरातील विविध ग्रंथी व त्यांचे स्थान यावर ट्रिक पाहिली, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या MPSC कंबाईन ग्रुप बी, MPSC कंबाईन ग्रुप सी, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषीसेवक,
म्हाडाची परीक्षा, या सर्वच परीक्षांसाठी या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.